अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च, गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च, सर्वेषां च हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. आज सोमवार आहे म्हणून आता 1-2च हे म्हणते, श्लोक म्हणतेस. शिवमहिमनं घ्यायचं ठरवलं होतं मी, त्यातला एक श्लोक तरी घेऊया. बहुतेकांनी आज ऐकलं असेल. श्री पुष्पदंत विरचितम श्री शिवमहिम्न स्तोत्रम. महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अथा वाच्यः सर्वस्वमतिपरिणामावधिगृह्णन्, ममाप्येषस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. थोडक्यात अर्थ सांगते की ब्रह्मादी देवांनी सुद्धा शिवाला उद्देशून म्हणले की तुमच्या संबंधी केलेली जी स्तुती आहे ती जर अयोग्य असते तर तुमचा अमर्याद मोठेपणा न जाणणाऱ्या माणसानं केलेली स्तुती अयोग्यच होणार. म्हणून आपल्या बुद्धीला अनुसरून आपली स्तुती करणारा कोणीही जर निंदेला अपात्र ठरतो, तर आता ज्यांनी रचलेला आहे पुष्पदंत नावाचा जो गंधर्व आहे त्यांनी रचलेला आहे, तर तो स्वतः म्हणतो की माझा सुद्धा हे स्तोत्र रचण्याचा जो प्रयत्न आहे हा निर्दोषच आहे. कारण अज्ञानाने जी केली, पण त्याच्यामागची श्रद्धा महत्त्वाची आहे. आणि या पुष्पदंताची कथाही सगळ्यांना माहिती असेल की जसं कालिदासाच्या बाबतीत सांगितलेलं होतं, यक्षाची जी कथा होती ती की पुष्पदंतांनी ही रचलेली आहे. आणि त्याच्या हातून सुद्धा असंच झालेलं होतं की काय म्हणू आपण, स्वामीला रोज फुलं आणून देण्यामध्ये त्याच्या हातून थोडीशी कुचराई झाली आणि म्हणून त्याला शाप मिळालेला आहे. पण त्यानं शिवाचं स्तोत्र रचले आणि मग त्याचा हा जो काही शाप मिळालेला असतो तो त्याचा कमी होतो किंवा दूर होतो, अशी ती त्याच्याबाबतची कथा आहे. आणि एक छोटंसं मला आवडणारं स्तोत्र घेणार आहे, शिवाष्टकम म्हणून. त्याची 2 घेते कडवी. प्रभुमीशमनीशमशेष गुणं, गुणहीन महिष गराभरणं, रणनिर्जित दुर्जय दैत्यपुरं, प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं. आता आपण इकडे तरु, वन, वसंत तसे शिवाला कल्पतरूची उपमा दिलेली आहे शंकराचार्यांनी की त्याचं कल्पतरूसारखं स्वरूप आहे. कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर जी इच्छा करू ती प्राप्त होत असते, तसं शिव आपल्याला सगळं मिळवून देत असतो. आणि तो कसा आहे, गिरिराजसुतान्वित वामतनू. आता शिव आणि शक्ती आपण शिकले, त्यामुळे हे त्याची जी पत्नी आहे ती वामतनू म्हणजेच अर्धांगी. तनु निंदित राजित कोटी विधुम, विधी विष्णू शिरोधृत पादयुगम, प्रणमामि शिवं शिवकल्पतरुं,
प्रणमामि शिवं शिव कल्पतरुं प्रणमामि शिवं शिव कल्पतरुं. म्हणजे ब्रह्मदेव विष्णू यांनी त्याचं चरण हे शिरोधार्य मानलेलं आहे. म्हणून विधी विष्णू शिरोधृत पादयुगम. गंगा नदीमुळे ज्याच्या जटा पवित्र झालेल्या आहेत असा तो शंकर आहे आणि त्याला मी वंदन करतो किंवा शिवकल्पतरुला मी वंदन करतो असं म्हणले. आपणही आपल्याला शिवशक्तीचं निरूपण करताना अशी शिवाची स्तोत्र घेता आली असती. आता गुरूंचं स्तवन चालू आहे म्हणून खरं मी गुरूंचं पण आणलं होतं, पण आता आपण ते उद्या परवा बघूया. नक्की किती झालेत? 18 श्लोक झालेत, 19 झालेत, 18 झालेत. कोणी 18 बद्दल बोलणार आहे का? मग अशी तिकडे एक ताई बोलल्यात, रेखाताई म्हणल्या होत्या मी बोलणार आहे. मी म्हणू? हां म्हण, पटकन म्हण. तिकडे ज्या ताई बोलल्या ना त्यांनाच बोलायला सांगा, बाकीच्यांना मग उद्या बोलायला सांगा. हा नाही तरी चालेल, पण आता कोण बोलतायत? मग मी बोलू का? नाही मी बोलत. मगाशी कोण बोलल्यात? गुजर गुजर. हा मग त्याच बोला. हा मग त्याच बोला म्हणजे बोलू का मी? हा बोला. हा पटकन बोला म्हणजे आपल्या दोघी नका बोलू, एक जण बोला. ज्यांनी आता तिकडे सांगितलं त्यांनीच इकडे सांगा. मी नाही सांगितलं तिकडे, मी इकडे जॉईन झाले. हा मग हा ज्यांनी सांगितलं त्यांचंच. मग उद्या तुम्ही सांगा राजश्री. जयाचा दिथिवा वसंतू जवन रिघे निगमवना अंतू तव आपुले पळी हातू न घेपती ही. सद्गुरूंची कृपा दृष्टीच हा एक वसंत आहे आणि या वसंत रूपी वेद रूपी बागेमध्ये वेद उपनिषदांमध्ये प्रवेश जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण केलेल्या साधनेचे फळ आपल्याला मिळत नाही. गुरूंची ज्ञानदृष्टी आणि कृपादृष्टी झाल्याशिवाय फळ हाती येत नाही व पारमार्थिक प्राप्ती सुद्धा होणार नाही. श्री गुरु कृपादृष्टी रूपी वसंताचा प्रवेश जर न होईल तर सुखरूप स्वात्मरूपी फळ आपल्याला हस्तगत होणार नाही. सच्चिदानंद रूप परब्रह्म हेच कोणी एक फळ आहे. धन्यवाद. बरोबर आहे. म्हणजे ते फळ प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची कृपादृष्टी रूपी वसंताचे प्रवेश व्हायला पाहिजे. बरं राजश्रीताई तुम्ही वेगळं सांगणार आहे का? याच्याबद्दलच सांगा, नाही तर म्हणजे मग हा श्लोक आपला आज पूर्ण होऊन जाईल. मी बोलू का? हा बोला. मी बोलते ना. कोण? राजश्रीताई ना? हो बोला. एखाद्या बागेत अनेक वृक्ष आहेत, पण वसंताचा प्रवेश नसेल तर वृक्षांची फळे हाताला लागणार नाही. गुरु कृपा दृष्टी रूपी वसंताचा जोपर्यंत प्रवेश होत नाही तोपर्यंत सुखरूप आत्मरूपी फळ आपल्याला मिळणार नाही. बरोबर, छान तेच सांगितलं. सोपं चांगलं सांग. चला आता 19वी ओवी घेऊयात आपण. 19वी घेऊयात. पुढे दृष्टीचे नियालगे खोंची की निवटी मागे येवडिया जैता निघे आपण पेजो. बघा हे शब्द जरा वेगळे आहेत, समजून घ्या. म्हणजे ह्या दुसऱ्या याच्यामध्ये श्री गुरूंच्या दृष्टीचं ऐश्वर्य आता वर्णन करतायत. पुढे दृष्टीचे निआलगे खोंची की निवटी मागे येवडिया जैताने घे आपण पेजो. आता दृष्टीचेनी म्हणजे ज्ञानदृष्टीच्यामुळे किंवा ज्ञानदृष्टीने आणि दृष्टीचेनी अलगे असं म्हटलेलं आहे. दृष्टीचेनी म्हणजे ज्ञानदृष्टीने, अलगे म्हणजे तीक्ष्ण टोकाने, आणि खोचे म्हणजे बाधित केले असे त्याला टोचणी दिलेली आहे. तीक्ष्ण टोकाने म्हणजेच गुरूंच्या दृष्टीने बाधित केले त्याला. आणि पुढं म्हणलेलं आहे येवडिया जैता नेघे आपण पेजो. तर येवडिया म्हणजे एवढ्या,
जैता म्हणजे जया अभिमानाला, म्हणजे ज्याच्या अभिमानाला. जैत रे जैत पिक्चर होता किंवा हे होतं बघा, ते जिंकणं किंवा जयाचा अभिमान. तर जयाच्या अभिमानाला काय केलेलं आहे, एवढ्या जैता जो आपण पे नेवे. म्हणजे गुलाबराव महाराज असं म्हणतायत, ये एवढ्या जैता नेघे. एवढ्या म्हणजे एवढ्या. जैता म्हणजे मी आता म्हटलं तसं जयाच्या अभिमानाला, आणि नेघे म्हणजे जाणत नाही. म्हणजे श्रीकृष्ण आपल्या श्री गुरूंची जी ज्ञानदृष्टी आहे, ती ज्ञानदृष्टी ह्या सगळ्या दृश्याला लागली की दृश्यात आपल्याला पाहून दृश्यासह मागचा द्रष्टाही नाहीसा होतो. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा यांची एका वेळेला निवृत्ती होते. त्रैकालिक निवृत्ती होते. म्हणजे एवढा जय मिळवून सुद्धा तो त्या जगाचा अभिमान बाळगत नाही. एवढ्या जैता नेघे आपण पे. जो आपण पे म्हणजे आपला अभिमान जो आहे. आत्तासुद्धा बघा प्रत्येकाला अभिमान असतो, मी एवढा आहे, मी असा आहे, मी तसा आहे. तर तो अभिमान आता उरत नाही. कशामुळं, तर श्री गुरूंची ज्ञानदृष्टी त्यांनी आपल्याला थोडंसं टोकलं किंवा थोडंसं जाणवून दिलं की तुझी जी दृष्टी आहे ती थोडीशी हे आहे, अशुद्ध आहे किंवा या संसारामध्ये रमलेली आहे. म्हणून त्यांच्या दृष्टीनं, त्यांची दृष्टी आपल्यावर पडली रे पडली, त्यांच्या दृष्टीनं थोडासा जरी आपल्याला खोचलं किंवा थोडंसं टोचलं म्हणू आपण, म्हणजे आपल्या स्थूल शरीराला, तर आपल्या स्थूल शरीरावर त्यांची दृष्टी पडली रे पडली की त्या दृष्टीच्या योगानं शरीरापर्यंत, म्हणजे जे जे आता कारण शरीर, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, ही जी शरीरं आहेत, या शरीरांचा निराश होतो. मगाशी जसं सांगितलं, मागच्या शिवशक्तीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं सुमिताताईंनी, की शिव जागा झाला की हे सगळं स्वरूप जे आहे किंवा स्वरूपाचं ज्ञान झालं की हे दृश्य जगत सगळं नष्ट होतं. तसं इथे गुरूंची ज्ञानदृष्टी आपल्यावर पडली रे पडली, आपल्या स्थूल देहावर पडली की स्थूल देहाला थोडीशी टोचणी मिळते आणि मग त्या दृष्टीच्या योगानं या सगळ्या शरीराचा निराश होऊन जातो. हे दृश्य द्रष्टा हे जे सगळं आहे याची निवृत्ती होते. सगळीकडे बघा चांगदेव 65 पासून किंवा ज्ञानेश्वरी ते आपण पाहिलेलं आहे, त्रिपुटीचा भंग होतो, त्रिपुटी नष्ट होते. कोणाचा तरी अनुराधाताई तुमचा मध्येच हे ठीक आहे. तर ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी कशी नष्ट होते, तर दृश्य आणि द्रष्टा हे आपल्याला द्वैत दिसत असतं. दृश्य म्हणजे मी समोर पाहते, कोणतरी बोलतंय किंवा कोणाचा तरी आवाज येतोय. ओवी क्रमांक किती आहे? 19 आहे. 19. बरोबर. हा मॅडम मला आज विचारायचं, खोची म्हणजे काय? खोची म्हणजे अक्षरशः टोचणं अशा अर्थ आहे. पण एखाद्याची दृष्टी खरंच आपल्याला टोचते का, बघणं सुद्धा त्याचं आपल्याला त्रासदायक असतं ना. तशा अर्थी ते गुरु आपल्याकडं तशा दृष्टीनं पाहतात की तू जे ह्या संसारात रमलेला आहेस, तुझ्या स्थूल शरीरावर, त्या कारण शरीरावर, सूक्ष्म शरीरावर प्रेम करतोय, त्या दृष्टीनं ते आपल्याकडे पाहतात. त्यांचं पाहणं म्हणजे खोचण्यासारखं आहे, टोचण्यासारखं आहे. आलं का लक्षात? प्रत्यक्ष टोचणं नाही आहे, त्या दृष्टीनं पाहणं आहे, ते टोचल्यासारखं आहे. म्हणजे आपल्या आपण जे दृश्य पाहतोय या दृश्याला जर त्यांची दृष्टी लागली तर सगळा दृश्य आणि द्रष्टा हे नष्ट होऊन जातो. म्हणजे आपल्याला नवीन दृष्टी येते. गुरूंच्या कृपादृष्टीमुळं आपल्याला दृष्टी येते आणि हे दृश्य द्रष्टा सगळं जे आहे व्यवहारातलं हे सगळं नष्ट होतं. म्हणजे त्याची त्रिकालामध्येच निवृत्ती होते. आत्ता क्षणापुरती निवृत्ती होत नाही आहे. तर आता इथून पुढं आपलं ते द्वैत सगळं संपून जातं, दृश्य संपून जातं, आपण बघणारा द्रष्टा हाही आपण संपून जातो. म्हणजे आपलं जे मी पण आहे हे सगळं संपून जातं आणि आपल्याला वेगळी दृष्टी येते. आपण फक्त नाही समजलं बरं एवढं काय हे श्लोक अर्थ परत सांगा. नाही, सांगते ना, शांतपणे घ्या, शांतपणाने घ्या. पुन्हा एकदा बघा शब्दांचे अर्थ बघा. जैता म्हणजे ज्याचा अभिमान आपल्याला असतो तो. जैता नोघे
नेघे म्हणजे आपल्याला आता तो अभिमान संपून जातो. नेघे म्हणजे जाणत नाही आपण. कशामुळं? एवढिया एवढ्या त्यांच्या कृपादृष्टीमुळं. पुढे दृष्टीचेनी आलगे असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांच्या ज्ञानदृष्टीने आपल्याला थोडंसं टोचलं. खोचे म्हणलेलं आहे ना पुढे. खोची की निवटी मागे. तर निवटी म्हणजे निवृत्त केलं. म्हणजे आपल्या दृष्टीला त्यांनी बाजूला केलं, निवृत्त केलं. आणि मग आपलं जे द्रष्टृत्व आहे, बघण्याची दृष्टी आहे, ती सुद्धा त्रिकालामध्ये म्हणजे तिन्ही काळात ती नष्ट होऊन जाते. म्हणजे आत्ता तात्पुरती नष्ट झाली असं नाही आहे. तर आता इथून पुढे आपल्याला या दृश्य काय म्हणू आपण, दृश्य संसाराचं, दृश्य विश्वाचं जे प्रेम आहे ते सगळं आपलं संपून जाणार. आणि ते दृश्य आणि बघणारा मी असं जे द्वैत आहे हेही संपून जाणार. म्हणजेच काय होतं, गुरूंच्या कृपादृष्टीमुळं मला परमात्म स्वरूप किंवा माझं स्वरूप मला समजतं. आणि आत्तापर्यंतची जी माझी दृष्टी आहे किंवा मी ज्याचं दर्शन घेत असतो, मी ज्या दृश्यात रमत असतो ते दृश्य संपून जातं. आणि ते कायमचं संपून जातं. म्हणजे फक्त 2-4 दिवसापुरतं संपलं असं नाही. आता डॉक्टरकडे गेलो समजा, आपण असं समजूया की डोळ्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि आपल्याला दिसतच नाही किंवा 2-2 दिसायला लागतं. मग ते डॉक्टर ऑपरेशन करतात किंवा जे काही उपचार करतील. तर कदाचित कधी काय होतं, समजा फक्त पहिल्यांदा म्हणतील 4 दिवस ड्रॉप्स टाका. तरी ड्रॉप्स टाकल्यानंतर तेवढ्यापुरतं बरं वाटतं. आणि पुन्हा गेलो तरी पुन्हा आपल्याला त्रास व्हायला लागला, परत जातो. मग डॉक्टर काय म्हणतो, आता ऑपरेशनच करायला पाहिजे. मग ऑपरेशन केल्यावर तो प्रॉब्लेम आपला कायमचा नष्ट होतो. म्हणजे काही दिवसापुरता तो आपण आहेत तोपर्यंत नष्ट होतो. इथं गुरूंची कृपादृष्टी पडली की काय होतं, आपलं जे हे द्वैत आहे, आपली जी दृष्टी तशा अर्थानं सदोष आहे, ती सगळी नष्ट होते. ती कायमची नष्ट होते. त्यांच्या कृपादृष्टीचा फक्त आपल्यावर प्रभाव पडताच क्षणी पडल्या हे सगळं नष्ट होतं. बघूया अजून कोण काय म्हणतायत. आता समजलं असेल बहुतेक. कळलं का सुमनताई? हां. आता साखरे महाराज काय म्हणतात बघा, की त्यांनी ह्या श्लोकामध्ये मगाशी म्हणलं तसं ओवीमध्ये श्रीगुरूंचं ऐश्वर्य म्हणजे त्यांचं श्रेष्ठत्व सांगतायत. म्हणजे त्यांच्या कृपादृष्टीचा प्रभाव किती सांगावा. तर आपल्या कृपादृष्टीनं किंचित अगदी थोडंसं टोक, अग्र म्हणतात, अग्र जरी त्यांनी शिष्याच्या स्थूल शरीरात खोचलं, शब्दशः अर्थ घेतलाय त्यांनी की कृपादृष्टीचं अग्र, बरं का. अग्र म्हणजे काही अशी टाचणी बिचणी घेतलेली नाही, फक्त कृपादृष्टीचं अग्र आपल्या आपलं स्थूल शरीरावर खोचलं की स्थूल शरीरावर दृष्टी त्यांची पडली की त्या दृष्टीच्यामुळं या सगळ्या शरीरापर्यंत, कारण शरीर म्हणजे आपलं अज्ञान, हे लक्षात घ्या. कारण शरीर म्हणजे अज्ञान. तर अज्ञानापर्यंत सगळ्याचा निराश होऊन जातो. इतका होतो की जरी मी जय मिळवला, माझा अभिमान असला, जय मला ह्याच्यात जय मिळाला, मला त्याच्यात जय मिळाला, तर तो अभिमानाचा गंधसुद्धा उरत नाही. आजपर्यंत मात्र बघा, अजून आपण जेव्हा व्यवहारात वावरत असतो तेव्हा जरा कोणी म्हणला, हो यांचं काय, आम्हाला माहिती नाही ह्या कुठल्या आहेत, लगेच आपला अभिमान दुखावला जातो. अरे हे लोक मला अजून ओळखत नाहीत, मी एवढी 45 वर्षे या गावात आहे, या कॉलेज, म्हणजे मला तसं वाटत नाही, पण असं सांगते की असा प्रत्येकाच्या मनात अभिमान असतो ना. मी एवढी या पदावर होते, मी बँकेमध्ये मॅनेजर होतो, मी अमक्या संस्थेमध्ये किंवा एवढ्या इन्स्टिट्यूटचा हे होतो काय मोठा असेल, अधिकारी असेल, हा जो अभिमान आहे. किंवा एखादी गृहिणी असेल, ती म्हणेल मला ओळखत नाहीत, मी एवढे चांगले चांगले पदार्थ यांना करून घातलेले आहेत. म्हणजे हा जो अभिमान आहे आपला, हा सगळा नष्ट होतो, तो उरतच नाही. व्यवहारातला जो अभिमान आहे प्रत्येक गोष्टीतला, तो सगळा त्यांच्या कृतार्थतेमुळं किंवा त्यांच्या कृपादृष्टीमुळं नष्ट होतो. आणि हा अभिमान, अहंकार गळणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. म्हणून अगदी शांत राहायचे. आता आपण आपलं हे काढून टाकायची, जशी कवच त्या दिवशी सांगितलं नाही, सर्पाची कात जशी तो काढून टाकतो, तशी ही आपली अहंकाराची, सगळ्या वृत्तींची ही कात काढून टाकायची. ते काढण्याचं काम हे गुरु करतात. म्हणजे त्या आपल्या दृष्टीच्या अगदी आता बघा, कुलकर्णी म्हणून आहेत, ते म्हणतात की दृष्टीच्या तीव्र तलवारीनं, म्हणजे आता तिथं मगाशी फक्त म्हणले की अगदी
सूक्ष्म दृष्टीनं तर तलवारीनं समोर असलेल्या शिष्याला तो टोचतो, डायरेक्ट टोचतो असंच त्यांनी म्हणले. शब्दशः अर्थ घेतला म्हणजे दृष्टी त्याच्यात खुपसतो. खरी तलवार आहे का, तो खरा वसंत आहे का, तसं इथे लक्षात घ्यायचं. खरी तलवार नाही आहे, दृष्टीरूपी तलवार. म्हणजे ती इतकी तीव्र आहे की तू इथं चुकतोयस, तू जे बघतोयस ते चुकीचं बघतोयस, तू जो विचार करतोयस तो चुकीचा विचार करतोयस. असं बघा, एखाद्यानं आपल्याकडं फक्त आईवडीलसुद्धा आपल्या मुलाकडं बघतात, तो काय करतोय खोड्या, आणि त्या नजरेनंच त्याला कळतं की आई रागावलेली आहे. तसे इथे गुरूंच्या कृपादृष्टीनेच आपल्याला कळतंय, त्या शिष्याला कळतंय की हे आपल्यावर रुष्ट झालेले आहेत. कारण का, की माझा हा व्यवहार सगळा व्यवहारातला चुकीचा आहे. आणि मग जसं कृपादृष्टी झाली रे झाली की जो माझा मीपणा असतो तो सगळा नष्ट होतो, मरून पडतो म्हणले त्यांनी, नष्ट होतो. आणि शिष्याचे देहभाव अहंकार सगळे संपून जातात, सगळं संपून जातं. आणि एवढ्या विजयाचं श्रेय, आता बघा, एखाद्या मुलाला जरी आपण सुधारलो तरी आपण किती श्रेय घेतो, किती श्रेय घेतो आपण. मी केलं, हा मुलगा सुधारला, अहो याच्या मागं माझे कष्ट आहेत, असं सगळीकडं मी म्हणत असतो ना आपण. पण ही सगळी जी देहबुद्धी आहे, हे जे सगळं श्रेय आपल्याकडं घेणं आहे, हा जो अहंकार आहे, हा सगळा अहंकार गुरूंनी घालवला. म्हणून काही गुरु मोठेपणा नाही स्वतःकडे घेत. बघा, मी अशा 100 लोकांना दुरुस्त केले, साधी गोष्ट आहे का, असं ते कधी स्वतःकडे क्रेडिट घेत नाहीत. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की आपण पेजो, स्वतःकडे तो मोठेपणा घेत नाही. किंवा आपण पे जैता नेगे, मी जिंकलो, शिष्यांना मी हे करून टाकलं पार, असं कधी तो गुरु म्हणत नाही. बरं, आता समजलं असेल. सगळ्यात सांगायचं काय, गुरूंची दृष्टी ही त्या तलवारीच्या किंवा कुठल्याही टोकदार वस्तूच्या त्यांनी जो खोज करावी तशी आहे, इतकी सूक्ष्म आहे किंवा इतकी तीव्र आहे की आपला सगळा अहंकार त्यातनं नष्ट होऊन जातो. आपले दोष सगळे त्या क्षणी निष्ठून जातात. इतकी गुरूंची महती आहे बघा. आता गिरवाण अनुभवात काय म्हणतात बघा. पुरोदृष्टिप्रसारेण पश्चात् नश्यति भौतिकम् एतावन्तं तु विजयं नैव गृह्णाति चात्मनि. स्वतःच्या बाबतीत हा जो विजय आहे हा गुरु मानत नाही. तो जैता शब्द होता ना, तो गुरूंच्यासाठी घ्यायचा आहे की हा जो विजय आहे, माझा शिष्य आता चांगला झाला, शिष्याजवळ काही आता अहंकार राहिला नाही, हा जो गुरुला अभिमान वाटेल किंवा विजय झाला असं वाटेल, तो गुरु त्याच्या बाबतीत विजय पण वाटून घेत नाही. नाही तर लगेच आपल्याकडं बघा, म्हणजे आता खरं सांगू का, नकळत आपल्यामध्ये हा इतका अभिमान मुरलेला असतो की आम्हीच आपलं सांगतो, हो मी असं अमक्या ठिकाणी त्या 10 विद्यार्थ्यांना 15 विद्यार्थ्यांना शिकवते मनाचे श्लोक. का शिकवते तर असं त्या मुलांमध्ये भांडण झाली होती, आता ती मुलं सुधारायला लागली. हे सुद्धा त्या गुरूंनी बोललं नाही पाहिजे, असं सुद्धा बोललं नाही पाहिजे. हा सुद्धा आपल्याजवळचा अहंकारच नकळत बोलला जातो. बरं, अभंग अमृतानुभवात काय म्हणतायत. पुढे दृश्या लागी खोचताची दृष्टी, हारपे त्रिपुटी द्रष्ट्याधिक. यांनी सोप्या शब्दात सांगितलं. हारते त्रिपुटी, हारपे म्हणजे हरपून जाते, त्रिपुटी सगळीकडे 3 गोष्टी असतात. ध्याता ध्येय ध्यान, ज्ञाता ज्ञेय ज्ञान. तसं हे सगळं संपून जातं आणि फक्त एक उरतं, परमात्म तत्व. कारण गुरु म्हणजे पण परमात्माच आहे. आणि गुरुनी आपल्याजवळ ती दृष्टी दिली की आपणही गुरु झालो, म्हणजे आपणही परमात्मरूप झालो. असं ते सगळं समीकरण आहे, गणित. म्हणजे त्रिपुटी राहिली का, आता नाही राहणार. हारपे त्रिपुटी द्रष्ट्याधिक, एवढे कर्तृत्व असेची ना चांग,
एवढे कर्तृत्व असेची ना सांग, जयाची अभंग आत्मस्थिती. आणि त्यांची आत्मस्थिती चांगली आहे, पक्की आहे, ती बिघडू देत नाही, बिलकुल विचलितच होत नाही. जयाची अभंग आत्मस्थिती, ते खरे गुरु की ज्यांची आत्मस्थिती भंग पावत नाही. म्हणजे ह्या ओवीतून ज्ञानदेव काय करतायत तर सद्गुरू कृपादृष्टीचं महत्त्व पुन्हा पुन्हा आपल्याला समजावून देत आहेत की सद्गुरू कृपादृष्टीचं छोटंसं म्हणजे अगदी कसं म्हणू आपण, लहानसं अग्र. आता एकाने तलवार सांगितली पार कुलकर्णींनी, पण आपल्याला अगदी तलवारीचं टोक न घेता लहानसं अग्र, छोटे असतात बघा काळ्या अगदी, तर ते जरी अग्र शिष्याच्या स्थूल अनुभवांवरून किंवा स्थूल अनुभवांना लागलं तरीसुद्धा शिष्य चैतन्यानं फुलून जातो आणि शिष्याचा त्याच्या देहातल्या सगळ्या गोष्टींचा निराश होतो. मग आता आपल्यामध्ये काय काय भरलेले आहे, तो अनुभव आहेत, पदं भरलेली आहेत, नाती भरलेली आहेत, है ना, सगळे अभिमान भरलेले आहेत, तर ते हळूहळू हळूहळू कमी होऊन जातात आणि वास्तविक सर्वार्थानं त्याचा जय होतो. पण सद्गुरूला मात्र त्याचा गंधसुद्धा नसतो. तो सद्गुरू कधी कृतार्थतेचा गंध अनुभवतच नाही किंवा मीपणा बाळगतच नाही, कारण त्याचं संपलेलं आहे मीपण. आणि आपल्या कृपादृष्टीमुळं शिष्याचा वसंत फुलून आलेला आहे, कालच्या ओवीमध्ये आहे, त्याची जाणीवसुद्धा सद्गुरूला कधीही नसते. ज्ञानदेव आपलं सांगतायत की सद्गुरूरूपी वसंत माझ्या आयुष्यात आल्यामुळं मला परमार्थरूपी किंवा परमात्मरूपी फळ मिळालं किंवा असं प्रत्येकाला मिळतं, पण गुरु मानत नाही की माझ्यामुळं त्याला मिळालं. इतकी गुरूंची अगदी ज्याला आपण म्हणू ना, म्हणजे कुठलीही अपेक्षा निरपेक्ष अशी दृष्टी असते. आणि ज्ञानदेवांना असं सांगायचं की गुरु शिष्य नातेसंबंधात सद्गुरू शिष्याला योग्य त्या महामार्गावर अगदी जाणून नेऊन सोडतो. शिष्य मोक्षाचा वाटेकरी होतो, पण सद्गुरूला त्याची तिळभरही कल्पना नसते, कारण परिणामात गुरु कधी गुंततच नाही. आपण भगवद्गीतेत सगळं शिकले की कर्तव्यमेवेति, मी कर्तव्य करणं हे माझं कर्तव्य आहे. मी कधीही त्या कुठल्याही फळाची अपेक्षा करायची नाही. गुरु ते खरं आचरणात आणतात. आणि म्हणून काही लोक बघा त्यांनी वसाच घेतलेला आहे. विनोबा भावे असतील, गाडगे महाराज असतील, हल्लीच्या काळातले सुद्धा सगळे जे संत होऊन गेलेले आहेत त्यांनी काय केलं, समाजापर्यंत पोचण्याचं काम केलेलं आहे. अजून काय ग्रामगीता लिहिणारे सगळ्यांनी अशी म्हणजे कार्य केली की समाजाला सुधारण्याचं काम करायचं. पण ते मी सुधारतोय म्हणून आजकाल जसे बॅनर आहेत आणि सगळीकडे बातम्या आहेत आणि पुरस्कार आहेत, त्याची त्या गुरूंना काही अपेक्षा नाही आहे. ते अगदी पूर्ण अलिप्त आहेत, कशाच्यामध्ये गुंतलेले नाहीत. म्हणून गुरु म्हणजे शिष्याचं अंतिम आनंद निधान म्हणजे गुरु आहे. फक्त गुरूंकडे गेलं ना तरीसुद्धा त्या शिष्याचे सगळे प्रश्न सुटून जातात, काही सांगावंही लागत नाही, कारण ते अंतर्मुखच. रामकृष्ण बघा ना, परमहंसांनी सुद्धा काय केलं आपल्याला माहिती आहे कथा. विवेकानंदांचे वडील गेल्यानंतर अशी परिस्थिती आली होती की घर कसं चालायचं, आणि म्हणून त्यांना असं वाटतं की गुरूंना आपण आपली ही शंका सांगावी आणि मला काहीतरी मार्ग सांगा. किंवा ते काय म्हणतात, तुम्ही माझ्या वतीनं मातेला, काली मातेला काहीतरी विनंती करा, तिच्यावर माझं साकडं घाला. रामकृष्ण काय म्हणतात, हे बघ, मी तिला सांगण्यापेक्षा तूच जाऊन प्रत्यक्ष सांग ना. कसं त्यांनी गुरूंनी त्याला सुधारलं. विवेकानंद त्या विवेकी होते, विवेक हा त्यांचा आनंद होता. विवेकामध्ये आनंद असल्यामुळं तो अगदी छोटासाही असला तरीसुद्धा, नरेन म्हणायचे त्याला, नरेंद्र, तरीसुद्धा तो जेव्हा जेव्हा त्या काली मातेकडे जातो आणि मातेकडे गेल्या की त्याला माता आणि गुरु एकच आहेत, पण गुरूंनी मातेकडे डायरेक्ट पाठवले. आणि मग त्या मातेने दृष्टी काय दिली त्याला, ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे, किंवा ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे.
किंवा भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे, कुठलाही क्रम घ्या, तिथं गेल्यावर तुला काही म्हणावंसंच वाटत नाही की मला धन दे, माझ्या घरची दारिद्र्य कमी कर. नाही, तो म्हणतो पहिली मला तुझी भक्ती दे, मला ज्ञान दे आणि वैराग्य दे, म्हणजे मला आता दुसरं काही नको. आला परत. गुरु म्हणाले काय सांगितलंस? मी मागितल्या ह्या 3 गोष्टी. अरे म्हणे तुला घरच्या अडचणी आहेत त्या सांग ना देवीला. परत जा. परत गेला. पुन्हा ते भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे. आला परत. काय मागितलंस? अहो माझ्याकडून तेच बोललं जाते. अजून एकदा जा. परत जातो. भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे. कारण गुरूंनी त्या बरोबर नकळतच त्याच्यावर अशी ती दृष्टी टाकलेली होती की आता तो दुसरं काही मागूच शकत नव्हतं. पण डायरेक्ट गुरूंनी सांगण्यापेक्षा त्यांनी देवीच्या मार्फत, मातेच्या मार्फत ते त्याला बाळकडू पाजलेलं आहे. आणि आयुष्यभराचं 3ही काळातलं त्याचं हे सगळं अज्ञान होतं ते नष्ट झालं. पुन्हा कधी त्यांना मनात प्रश्नही आला नाही की मी काय करायला पाहिजे, मी काय मागायला पाहिजे. ही आत्ताची उदाहरणं आहेत आपल्याला, आपल्या काळातली, म्हणजे आपण जी अनुभवतो ती. असे हे गुरु आपल्याला आपल्या सगळ्या कारण शरीराचा म्हणजे माझ्या अज्ञानाचा पूर्ण निराश करतात आणि माझं सगळं द्वैत किंवा त्रिपुटी ही पूर्णपणे नष्ट करतात. किती की आता तुमच्याकडून सुद्धा अशी काही उदाहरणं उद्या परवा ऐकता येतील आपल्याला, सांगू शकाल तुम्ही सुद्धा. म्हणजे असा हा गुरु, त्याचे खोच आहे किंवा तो हे करतो, टोचतो, म्हणजे खऱ्या अर्थानं टोचणी नाही आहे, ती फक्त दृष्टिक्षेप आहे. या दृष्टिक्षेपातून त्याला सगळं ज्ञान मिळतं, वेगळं सांगावंच लागत नाही. असे गुरु आहेत. आणि म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा निवृत्तीनाथांनी असंच ज्ञान दिलेलं आहे. असं त्यांना सांगावं नव्हतं लागत, ज्ञाना तू असं कर, ज्ञानाकडं पाहिलं की ज्ञाना झाला एवढा मोठं सांगणारा, एवढे मोठी मागणी, विश्वाची मागणी त्यांनी केलेली. किंवा हे विश्वाची माझे घर म्हणतात, ऐसी मती जयाची स्थिर. मग आपली सुद्धा तशी मती स्थिर होण्यासाठी आपल्याला सुद्धा असं आयुष्यात, आता जरी प्रत्यक्ष गुरु नाही मिळाला तरी आपण ह्याच गुरूंना मानून यांचं तत्त्वज्ञान, यांचं ज्ञान, यांचे ग्रंथ हे आत्मसात करून, आणि निमित्त मात्र कोणीतरी आपल्याला समजावून द्यायला लागतो, कोणाकडून तरी समजून घेऊन आपण या दृष्टीपथापर्यंत जायला पाहिजे. आपल्याला ती दृष्टी आली पाहिजे. आता पुढची ओवी तर फार सुंदर आहे, फक्त आज वाचून ठेवूया, बघूया. लघुत्वाचे निमुद्दले, बैसला गुरुत्वाचे शेले, नासुनी नाथिले सदैव जो. समजली ना आता 18वी 19वी ओवी? हो समजली नाही. हा, आता बघा गुरूंचं गुरुत्व हे कसं सिद्ध केलं जातं. निवडती मागे मला समजलं नाही. आ? निवडती मागे 19 मध्ये. हो, मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला. पण लक्षात नाही आलं ते. बर. निवटी म्हणजे निवृत्त केलं, काढून टाकलं, पूर्ण नष्ट झालं. हा, म्हणजे जे काही माझं अज्ञान होतं ते गुरूंनी माझं पूर्ण निपटून टाकलं किंवा निवृत्त केलं. त्यांच्या त्या दृष्टीनं, केवळ दृष्टीनं. तिथं शब्दांची पण गरज नाहीये. आपल्याला काय सध्याच्या काळात आपण, म्हणजे आता तुम्ही तर मोठे आहात सगळे, पण अजून आपल्यालाही अशी सवय आहे ना की प्रत्यक्ष सांगावं लागतं, प्रत्यक्ष कृती करावी लागते. पण ह्या गुरु ज्ञानदेवांच्या 12व 13व शतक आहे, तर त्या काळात त्यांना फक्त केवळ, आत्तासुद्धा आपण काही जण बघतो ना काही घरातून, की केवळ दृष्टी टाकली तरी सुद्धा ते मूल बरोबर सुधारते किंवा शिष्यसुद्धा तसा सुधारतो. हे करू नको, आता दृष्टी नाहीच, आपण कधी कधी हातवारा करतो की असं नको करूस, म्हणजे तो गप्प होतो, त्यापासून निवृत्त होतो. तो निवटे शब्द वापरले. हां, छान. पुढे आता ही आपण आजची ओवी बघतोय, म्हणजे दुसरी ओवी बघतोय. लघुत्वाचे निमुद्दले, बैसला गुरुत्वाचे शेले, नासुनी नाथिले सदैव जो. लघुत्वाचे निमुद्दले, आता मुद्दल शब्द जो आपण व्यवहारात वापरतो ना, व्यापारात, तसाच मुद्दल शब्द घेतलेला आहे. लघुत्वाचे निमुद्दले,
बैसला गुरुत्वाचे शेले, बैसला गुरुत्वाचे शेले, नासुनी नाथिले सदैव जो. मगाशी सांगितलं होतं की 3 काळामध्ये त्याची सगळी दृष्टी बदललेली आहे. म्हणजे आता तो कायमचा शुद्ध झाला, पवित्र झाला, स्वरूप जाणलं त्यानं. तसं आता इथं काय म्हणतात बघा, लघुत्वाचेनी. लघुत्व म्हणजे अगदी सूक्ष्मपणा, लहानपणा, शिष्याचं जे शिष्यत्व आहे ते. नाथिले म्हणजे पूर्णपणे संपून गेलं. अस्तित्वात नसलेल्याच गोष्टी, मुळीच नसलेल्या गोष्टी, त्याला नाथिले शब्द वापरलेले आहे त्याने. आणि मुद्दले म्हणजे जे गुरुत्वाचं जे आहे, जो गुरुच्या ठिकाणी जो गुरुत्व आहे तो. आणि लघुत्वाचे नी म्हणजे शिष्याचे. आणि घनवटे हा शब्द एक वापरलेला. घनवटे मला वाटतं पुढच्या ह्याच्यात नाही. यात नाही येतो. नाही तो चुकून दुसरीकडे चाललं गेलंय. तर सेले म्हणजे काय, किंवा त्यांनी शेले असं पण म्हणलंय बरं का. गुरुत्वाचे शेले जो शब्द वापरलेला आहे ना, तर शेले म्हणजे शेलक्या भूमीवर. आणि गुरुत्वाच्या म्हणजे गुरुपणाच्या. त्व शब्द लागला की पण, मोठेपण, त्याला गुरुत्व शब्द वापरले. तर गुरुत्वाच्या म्हणजे शेलक्या भूमीवर किंवा मोठेपणाच्या, गुरुपणाच्या भूमीवर. बैसला म्हणजे बसला. आणि नाथिले म्हणजे खोटं जे आहे ते सगळं त्याचं नासून गेलं, नष्ट झालं. म्हणजे सदैव कायमसाठी त्याचं जे खोटेपणा होतं, मिथ्येपण होतं ते सगळं निघून गेलेलं आहे. आणि लघुत्वासेनी मुद्दले म्हणजे शिष्याच्या ठिकाणी जे लघुत्व होतं, नाथिले म्हणजे काय? संपून गेलं, नाश झाला त्याचा, उरलं नाही, नासून गेलं. खोटेपण जे आहे ते सगळं नष्ट झालं, म्हणजे कायमचं नष्ट झालं. सदैव म्हणजे कायमसाठी. शेल म्हणजे काय? शैल म्हणजे शेलकी भूमी किंवा चांगली भूमी अशा अर्थी घेतलाय त्यांनी. गुरुत्वाचे शेले. आपल्याला अंगावर शेला घेतो तो अर्थ नाही घ्यायचा इथे. काहींनी सेले असंही वापरलेलं आहे, पण शेले हा शब्द घेतलाय बऱ्याच जणांनी. शेले म्हणजे शेलक्या भूमीवर किंवा चांगल्या भूमीवर. आता गुरु काय करत असतो तर अस्तित्वात नसलेल्याचा नाश करतो. अस्तित्वात जे नाही त्याचा पहिला नाश करायचा आहे. काय नाही हो अस्तित्वात, आपण एवढं आता शिकतोय, याच्यात काय कशाचं अस्तित्व नाही आहे खरं. हा अगदी बरोबर. म्हणजे जी गोष्ट अस्तित्वात खरी नाही, खऱ्या अर्थानं नाही, त्याचा नाश तो करतो. आणि लघुत्वाचे मुद्दलत्व. लघुत्व म्हणजे शिष्यत्व. शिष्यत्वाचं जे मुद्दल आहे किंवा आपण म्हणतो ना मुद्दल, भांडवल, तर ते मोठेपणाच्या, गुरुत्वपणाचे सेले म्हणजे मोठेपणाच्या त्या टोकावर किंवा त्या भूमीवर. बैसला म्हणजे बैसला आहे किंवा बसलेले आहेत. म्हणजे लघुत्वाच्या मुद्दलावरच मोठेपणाच्या शेवटच्या टोकावर किंवा शेल्यावर बसले, म्हणजे शेलक्या जमिनीवर, शेलक्या भूमीवर बसलेले आहेत किंवा बसवलं आहे. आता हे थोडेसे शब्दशः अर्थ सगळे नाही घ्यायचे आपण. आता निवृत्तीनाथ काय सांगताय तिथे, तर मर्यादित जीवदशेनं गुरफटलेल्या, समजून घ्या फक्त अर्थ, मग आपण उद्या जास्त डिटेल घेऊ. मर्यादित किंवा जीवदशेनं, अल्पदशेनं गुरफटलेल्या या लघुशिष्याच्या दृष्टीनं गुरु काय करतात, गुरु नावाच्या किंवा गुरु संज्ञेच्या शेलक्या भूमीवर, जे शेले शब्द वापरला येतो, ते आरूढ झालेले आहेत. तात्पुरते ते आरूढ झालेले आहेत गुरु म्हणून. आणि परमार्थता जी जीवदशा आहे कायमची, म्हणजे आपल्या मागे जी जीवदशेत आपण गुरफटलेले आहोत,
तर ती कालत्रयी चैतन्याला स्पर्शिलेलीच नाही आहे त्यांच्या दृष्टीनं. त्यांनी जीवदशेचा स्पर्शही करून घेतलेला नाही. अशा सत्शिष्याच्या जीवदशेचा ते निराश करतात. मी जर आता इथं हे बाकीचं अवघड बाजूला ठेवा, मला अधिकार कधी आहे? आपल्याला संतांची सगळी उदाहरणं माहिती आहेत. मला जर एखादी गोष्ट आवडत असेल आणि एखाद्या लहान मुलाची किंवा कुणाची जर ती सवय काढायची असेल तर मला अधिकार आहे का हो? मी ती रोज खात बसणार आणि मी एखाद्याला सांगेन की पेढे खाणं चुकीचं आहे किंवा रोज गुलाबजाम खाऊ नयेत, रोज शिरा खाऊ नये किंवा हल्लीच्या भाषेतलं पिझ्झा खाऊ नये, हे कधी मी सांगू शकेन? मी स्वतः जर पिझ्झावर विजय मिळवलेला असेल तर, मी जर रोज शिरा खात नसेल तर, मी जर रोज पुरणपोळी खात नसेल तर, किंवा तीच मला खूप आवडते आणि तिच्याशिवाय माझं जेवणच होत नाही. हल्लीच्या भाषेत दुसऱ्या कोणाला कुठल्या तरी चटण्याच आवडतात, कोणाला तरी लोणचंच आवडतं आणि आईवडील सांगतात की ह्याला जरा सांगा, तर ते अधिकार कधी आहे त्या गुरुला? तो जर त्याच्यात लिप्त नसेल तर, त्याची जर त्याला हाव नसेल तर. तसं आता गुरुपणाच्या त्या शेल्यावर किंवा शेलक्या भूमीवर तो विराजमान झाला आहे, पण कधी शिष्यामधला जो काही कमीपणा असेल, शिष्याच्या शिष्य जो ह्याच्यामध्ये गुरफटलेला आहे जीवदशेमध्ये, तर मी जीवदशेत असताना मी त्याची जीवदशा काढू शकेन का? नाही. म्हणून ज्या गुरूंची जीवदशा त्रिकालामध्ये नाही आहे, म्हणजे कधीही त्यांना त्या कालत्रयी त्यांना जीवदशेनं स्पर्शही केलेला नाही, असेच गुरु अशा शिष्याची जीवदशा दूर करू शकतील, जीवदशेतनं त्याला बाहेर काढू शकतील, तरच त्यांना तो अधिकार असेल. असं हे सगळं म्हणजे काय म्हणू आपण, तत्त्वज्ञानाच्याच भाषेत हे सगळं सांगितलेलं आहे. पण आपल्याला त्यातनं बाहेर पडण्यासाठी ज्ञानदेव आपल्याला काही सोपी सोपी दृष्टांत किंवा उदाहरणं सांगतात. आणि मग हा सद्गुरू कसा झाला, त्याची जीवदशा कायमची काढून टाकली की हा अगदी श्रेष्ठ किंवा दैववान झाला. किंवा सदैव, जो सदैव शब्द वापरलेला आहे ना, स म्हणजे चांगला किंवा कायमचा, आणि दैव म्हणजे दैववान. म्हणजे सद्गुरू हा दैववान झाला. कशामुळे झाला? त्याची तो सगळा निराश केला म्हणून. त्याची जीवदशा नष्ट झाली, तोही गुरुच बनला, तोही परमात्मरूप झाला किंवा त्याला स्वरूप समजलं, स्वरूपवान झाला, म्हणून गुरुसुद्धा दैववान ठरला. काही जण म्हणतात नाही हो, आम्ही हात टेकले त्याच्या पुढं, काहीच बदल होऊच शकत नाही. हल्ली बघा समर्थांनी जे मनाचे श्लोक सांगितलेले आहेत ना, त्याचाही आपण अभ्यास करतो की कितीही सांगितलं तरी पालथ्या घड्यावर पाणी, काहीच त्याच्यात बदलच होऊ शकत नाही. असं जर झालं तर गुरुचं त्या ठिकाणी अपयश आहे. पण ज्ञानदेवांना असे गुरु अभिप्रेतच नाही आहेत. ज्या गुरूंच्यामुळं त्याची जीवदशा संपते तो गुरु खरा दैववान आहे, असे या ओवीतनं सांगितले. उद्या आपण अधिक उदाहरणं आणि हे बघूया. इदमुपकर्तुं भुवन मंडल. म्हणणार आहे कुणी? म्हणा म्हणा म्हणा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता कृत्वा प्राप्तगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं स्वाङ्गुतिकल्पं नवत्वदीयं वयक्पचारकं विषय्यपदा व्रातमनल्पं
वाव्यमेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपा प्रसाद यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिष्कन्दः काव्यतत्त्वयो कृतवन्तः रसायनं मधुरं सादनं वन्दे ज्ञानेश्वरं सादनं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती बरोबर आले का? हो, छान म्हणलं, छान. फक्त व्रात्य मनल्पम घ्यायचं तिथे. बाकी बरोबर म्हणले, पण छान म्हणले. आता आरती कोण घेते? म्हणा म्हणा, हा म्हणा. पटकन म्हण, लगेच सुरू करा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित. हा म्हणा. आरती ज्ञान राजा कनकचे ताट करी उभ्या गोपी कानारी नारद तुंबरू विश्व राम जनार्दन पायी सेविती साधू संत मनोवेद आरत ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. चला थांबूया.